नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पूनम आर्ट चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाणा आणि बटाट्याची सुक्की भाजी। मुलांना डब्यावर देण्यासाठी एकदम झटपट तयार होते। येथे मी एक बटाटा साल काढून छोटासा चिरून घेतलेला आहे। वाटाणा सोलून घेतलेला आहे। कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण जिरं मोहरी टाकायची। जिरं मोहरी छान तडतडून द्यायची। त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये थोडंसं सुकं खोबरं, लसूण, कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट तयार करून घेतली होती। ती पेस्ट मी या तेलात टाकत आहे। तुम्ही 2-3 काजूही थोडेसे मुलांच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नंतर भाजी तयार झाल्याच्या नंतर काजूची पेस्ट वरून टाकू शकता। येथे मी हळद टाकलेली आहे। त्याच्यानंतर घरचा गरम मसाला, हे छान परतून घ्यायचं। थोडंसं तेल सुटायला लागलं की बटाटा आपण धुवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। थोडीशी मी कोथिंबीरही टाकत आहे। ही भाजी एकदम पटकन तयार होते। आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाही, कारण ओले वाटाणे लवकर शिजतात आणि बटाटाही वाफेवर शिजून निघतो। मी वरून थोडंसं मीठ टाकलेलं। छानसं परतून घ्यायचं आणि आपल्याला झाकण मारून एक वाफ देऊन घ्यायची आहे। पाच मिनिट वाफ झालेली आहे। बटाटा शिजला आहे की नाही बघायचं। शिजला असेल तर भाजीला एकदम छान तेल सुटलेलं आहे। तयार आहे आपली वाटाण्याची भाजी।